माझा निर्णय भावनिकदृष्ट्या चुकीचा पण राजकीयदृष्ट्या योग्य. बंडखोरीनंतर ओमराजेंची माध्यमांना पहिली प्रतिक्रिया. राजकीय अस्तित्वाचं संकट समोर होतं, शिवाय विकास निधीचा अभाव, यामुळे मी मोठ्या धर्मसंकटात होतो. ओमराजेंची माध्यमांना प्रतिक्रिया. आरोग्याच्या कारणामुळे उद्धव ठाकरेंना फिरणं शक्य नाही, पण आदित्य ठाकरेंनी फिरायला हवं होतं. ओमराजेंकडून नाराजी व्यक्त. तर फडणवीस शिंदे सतत कार्यकर्त्यांमध्ये फिरतात, मेहनत घेतात. ओमराजेंकडून कौतुक. खासदार ओमराजे निंबाळकर पुण्यातच. जगदीश हरताडेंच्या फेसबुक पोस्टवर निंबाळकरांचा फोटो समोर. तर कोर्ट घरामध्ये भरतं का, आम्हाला काय शिकवता. राऊत ओमराजेंवर संतापले. ओमराजेंना सोडून पहिला शिवसेनेचा वर्धापन दिन असेल. प्रत्येक वर्षी आम्ही दोघेजण वर्धापन दिनासाठी सोबत जात होतो, मात्र ते आज माझ्याबरोबर नाहीत. हे माझ्यासाठी वेदनादायी. ओमराजेंवर बोलताना ठाकरेंच्या सेनेचे आमदार कैलास पाटील भाऊक. आज शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन. शिंदेंचा नेस्कोमध्ये तर ठाकरेंचा षण्मुखानंद सभागृहात मेळावा. ऑपरेशन टायगरमुळे यंदाचा शिवसेनेचा वर्धापन दिन चर्चेत. खासदारांच्या फुटीवर ठाकरे काय बोलणार याकडे लक्ष. आज खऱ्या शिवसेनेचा वर्धापन दिन. वार झेलण्यासाठी पाठीवर जागा उरली नाही असं बाळासाहेब बोलायचे. राजकीय पक्षाच्या प्रवासामध्ये चढउतार येत असतात. शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पार्श्वभूमीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया. भाजपचे तुकडे करण्याचं स्वप्न संजय राऊतांनी बघू नये. तुमचे स्वतःचे किती तुकडे झाले त्याचा त्यांनी विचार करावा. ईडी सीबीआय काढा, भाजपचे 7 तुकडे होतील. संजय राऊतांच्या वक्तव्यावर नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. खासदार कुठे आहेत हे वेळ आल्यावर कळेल. शिंदेच्या शिवसेनेचे पदाधिकारी कमलेश राय यांची प्रतिक्रिया. हॉटेल पॉलिटिक्स करण्याची आम्हाला गरज नाही, राय यांचं वक्तव्य. संजय राऊतांकडून गिरीश महाजनांचा जामनेरची मावशी असा उल्लेख. तर राऊतांना काही बोलण्याचा अधिकार. त्यांच्या राऊतांच्या बोलण्याकडे फारसं लक्ष देत नाही, महाजनांची प्रतिक्रिया. सोशल मीडियावर मॉर्फ केलेले फोटो व्हायरल. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. फोटो मॉर्फ करणाऱ्यांच्या विरोधात उद्या मुंबईमध्ये तक्रार दाखल करणार, मंत्री महाजनांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या सेनेमध्ये खासदारांच्या नंतर आमदारांमध्येही खतखत. मंत्री शंभूराज देसाईंचा खळबळजनक दावा. ठाकरेंच्या सेनेचे आमदार लवकरच वेगळी भूमिका घेऊ शकतात, देसाईंची प्रतिक्रिया. ऑपरेशन टायगर नंतर पुढचं ऑपरेशन मोठं आहे, आता ऑपरेशन 14. शिंदेच्या सेनेचे आमदार संतोष बांगर यांचा सूचक इशारा. तर राऊतांमध्ये गुर्मी असून त्यांनी पुन्हा खासदार होऊन दाखवावं, बांगर यांचा राऊतांना आव्हान. उद्धव ठाकरेंना आत्मपरीक्षण करण्याची गरज. पक्षामधील अंतर्गत विषय उफाळून आल्यानं खासदार फुटले, अशोक चव्हाणांची टीका. पक्षाला नव्हे तर महाराष्ट्राला तोडण्याचा डाव आहे. ऑपरेशन टायगरवर किशोरी पेडणेकरांचं वक्तव्य. नेपाळप्रमाणे देशातील जनतेनं रस्त्यावर उतरलं पाहिजे, पेडणेकरांची प्रतिक्रिया. नाशिकमधील आपल्या घरी येताच खासदार राजाभाऊ वाजे. वडिलांच्या पायावर नतमस्तक. राजाभाऊ वाजे आणि त्यांचे वडील भाऊक. संगमनेर आणि शिर्डीमध्ये भाऊसाहेब वागचौरेंच्या स्वागताचे बॅनर. शिंदे सेनेकडून वागचौरेंच्या स्वागताचे बॅनर. खासदारांनी का सोडलं याचं ठाकरेंनी आत्मचिंतन करावं, शिवसेनेचे आमदार अमोल खताळांची प्रतिक्रिया. खासदार भाऊसाहेब वागचौरेंच्या विरोधात ठाकरेंची शिवसेना रस्त्यावर. श्रीरामपूर राहुरी मार्गावरील बेलापूरजवळ रस्ता रोको. वागचौरे यांच्या फोटोला चपलांचा हार घालत जोडे मारले. रोहित पवार छोटा संजय राऊत बनायचं काम करतायत. रोहित पवारांच्या आरोपांवर प्रसाद लाड यांचं प्रत्युत्तर. ठाकरेंच्या बंडखोर खासदारांना 85 कोटी दिल्याचा रोहित पवारांचा आरोप होता. पवारांच्या राष्ट्रवादीचे 5 खासदार अजितदादांच्या राष्ट्रवादीमध्ये येऊ शकतात. 12 डिसेंबरपर्यंत खासदार आमच्याकडे येऊ शकतात, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे नेते आत्राम यांचा दावा. बाबा आत्राम यांनी घरबसल्या गप्पा करू नये. बाबा आत्राम यांना मुलगी सांभाळता आली नाही. बाबा आत्राम यांच्या मुलीनं त्यांच्याच विरोधात निवडणूक लढवली. अनिल देशमुखांचे धर्मराव बाबा आत्राम यांच्यावर खोचक टीका. आमचे 8ही खासदार पवारांसोबत आहेत. आमचा एकही खासदार कुठेही जाणार नाही. पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडेंचं धर्मराव बाबा आत्राम यांना प्रत्युत्तर. आज संध्याकाळपर्यंत पिक्चर क्लिअर होईल. ऑपरेशन टायगरवर शिंदेच्या शिवसेनेचे नेते मुर्जी पटेलांचं वक्तव्य. ठाकरेंचे आमदार आणि नगरसेवकही शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणार, मुर्जी पटेलांचा दावा. वाशिमच्या कारंजा तालुक्यामधील शिवसैनिकांचं खासदार संजय देशमुखांच्या विरोधात आंदोलन. संजय देशमुखांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध व्यक्त. देशमुखांनी बेईमानी केल्याच्या कार्यकर्त्यांच्या भावना. परभणीमध्ये ठाकरेंचे कार्यकर्ते आणि संजय जाधवांचे समर्थक आमने सामने. ठाकरेंच्या कार्यकर्त्यांकडून संजय जाधवांची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढलेल्या ठिकाणीच संजय जाधवांच्या समर्थकांकडून जाधवांच्या फोटोला दुग्धाभिषेक. ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीनं वर्धापन दिनानिमित्त सोलापूरमध्ये ग्रामदैवत सिद्धरामेश्वर मंदिरात महाआरती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना बळ देण्यासाठी महाआरतीचं आयोजन. बांद्र्यामध्ये ठाकरेंच्या शिवसेनेच्या जनता दरबाराला आशिष शेलारांची हजेरी. ठाकरे सेनेकडून एसआरए संदर्भातील प्रश्नांवर जनता दरबाराचं आयोजन. वरुण सरदेसाईंच्या मतदारसंघामध्ये जनता दरबाराचं आयोजन.
मराठा आरक्षणाच्या प्रलंबित मागण्यांवर चर्चा करण्यासाठी प्रसाद लाड यांनी घेतली जरांगेंची भेट. अंतरवाली सराटीमध्ये सविस्तर चर्चेसाठी भेट. मृत आंदोलकांच्या कुटुंबियांना मदत मिळणं सुरू, लाड यांची माहिती. 23 तारखेला मराठा उपसमितीची बैठक. प्रसाद लाड यांची माहिती. मनोज जरांगेंच्या मागणीप्रमाणे शिंदे समितीला मुदतवाढ. मुख्यमंत्र्यांकडून आरक्षणाच्या सर्व कामांमध्ये मदत. जरांगेंच्या भेटीनंतर प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया. जी कामं झाली नाही अशी कामं आता सुरू झालीत. मराठा समाजाला ओबीसींप्रमाणे सवलती लागू केल्या. मराठा आरक्षणावर मनोज जरांगेंची प्रतिक्रिया. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपकेंचं मूळ गावी संतूक पिंपरीमध्ये स्वागत. संतूक पिंपरी ग्रामस्थांकडून दिपकेंचं जोरदार स्वागत. संतूक पिंपरी गावातील निवासस्थानी अभिजित दिपकेंचा उपचार. मुख्यमंत्री फडणवीसांची गडकरींच्या कौटुंबिक कार्यक्रमाला उपस्थिती. गडकरींच्या नातवाच्या मुंजीच्या कार्यक्रमाला फडणवीस हजर. नाशिकमध्ये मंत्री नरहरी झिरवाळ ॲक्शन मोडवर. दूध बाजार परिसरात दूध विक्रेत्यांच्या दुधाची पाहणी. मंत्री नरहरी झिरवाळांकडून दुधाची पाहणी. तुळजाभवानी मंदिराच्या इतिहासामध्ये प्रथमच व्हीआयपी आणि सर्वसामान्य भाविक एकाच रांगेतून दर्शन घेणार. 500 आणि 200 रुपयांच्या देणगी दर्शनासह धर्मदर्शन रांगा भुयारी मार्गात एकत्र. कोल्हापुरातील अंबाबाई मंदिरातील दर्शन उद्या 4 तास बंद राहणार. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद राहणार. सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत मंदिर बंद राहणार. श्री क्षेत्र भीमाशंकरमध्ये ऑनलाईन पासची सक्ती शिथिल. सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन व्यवस्था सुरू. मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा. पुण्यामध्ये दगडूशेठ गणपती यंदा गणेशोत्सवात वृंदावनमधील प्रेम मंदिरामध्ये होणार विराजमान. श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या सजावटीचा शुभारंभ सोहळा संपन्न. 134व्या वर्षाच्या गणेशोत्सवानिमित्त वृंदावनमधील प्रेम मंदिराची प्रतिकृती साकारण्यात येणार. सांगली शहरातील कॅफेमधील अत्याचाराच्या घटनेनंतर शिवप्रतिष्ठान युवा आक्रमक. शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थानकडून शहरामधल्या कॅफेवर धाडी टाकून तपासणी. जळगावच्या सराफ बाजारामध्ये सोन्याच्या दरामध्ये 4,600 रुपयांची घसरण. चांदीच्या दरामध्ये 15,000ची घट. जीएसटीसह सोन्याचा दर 1,48,948 रुपये तर चांदीचा दर 2,38,960 रुपये. नद्यांमधील पाणी उपसाबंदी केल्यानं स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक. कोल्हापूरमध्ये राजू शेट्टींच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर आंदोलन. नाशिकच्या बागलाडमधील गिरणा डावा कालवा विस्तारीकरणाच्या विरोधात आंदोलन. लखमापूरमध्ये शेतकऱ्यांचं अर्धनग्न आंदोलन. प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी. राज्यामध्ये येत्या 24 आणि 25 जूनपासून मान्सून सक्रिय होण्याची शक्यता. देशभरात सध्याच्या घडीला 41% पावसाची तूट निर्माण झाली आहे. भारतीय हवामान विभागानं दिली माहिती. नाशिकच्या चांदवड तालुक्यामध्ये भीषण पाणी टंचाई. 13 गावं आणि 8 वाड्यांना टँकरनं पाणी पुरवठा. एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून लांबल्यानं अनेक विहिरींनी तळ गाठला. आणखी 10 गावांचे प्रस्ताव दाखल झाल्यानं टँकरची संख्या वाढणार. चांदवड तालुक्यामधल्या राजदेरवाडीमध्ये भीषण पाणी टंचाई. मान्सूनच्या पावसानं हजेरी न लावल्यामुळे विहिरींनी तळ गाठले. इंद्राणीवाडीमध्ये अद्यापही शासनाकडून टँकर सुरू न झाल्यानं हंडाभर पाण्यासाठी भटकंती. नाशिकच्या मालेगावात पावसाअभावी पेरण्या खोळंबल्यामुळे शेतकरी चिंतेत. पेरणीयोग्य पाऊस नसल्यामुळे बियाणं घरातच पडून. मुंबईमध्ये 25% पाणी कपातीचे संकेत. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या 7ही जलाशयात 9.67% साठा शिल्लक. 10 दिवसांमध्ये पाऊस न पडल्यास जुलैच्या पहिल्या आठवड्यापासून 20 ते 25% पाणी कपातीची शक्यता. पनवेलमध्ये आज 12 तास पाणी कपात असणार. सकाळी 8 ते रात्री 8 पर्यंत पाणी कपात राहणार. एमआयडीसीच्या पाताळगंगा मोहोपाडा जलशुद्धीकरण केंद्राच्या मुख्य जलवाहिनीला मोठ्या प्रमाणात गळती रोखण्यासाठी जलवाहिनीच्या दुरुस्तीचं काम सुरू. पुणे आणि पिंपरी चिंचवडला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील साठा चिंताजनक पातळीवर. 31 ऑगस्टपर्यंत काटकसरीनं पाणी वापरण्याचं आवाहन. पिण्याच्या पाण्याचे नियोजनबद्ध व्यवस्थापन करण्यावर जिल्हाधिकाऱ्यांचा भर. पुणे शहरामध्ये दिवसाआड पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर महापालिकेकडून 100हून अधिक अतिरिक्त टँकर फेऱ्या सुरू. शहरातील टँकरच्या एकूण फेऱ्यांची संख्या 1,550 वर पोहोचली. धुळे जिल्ह्यामधल्या लघु प्रकल्पांमध्ये अवघा 25% पाणीसाठा शिल्लक. धुळे जिल्ह्यामध्ये एकूण 45 लघु प्रकल्प आहेत. तापमान वाढीमुळे पाण्याच्या बाष्पीभवनात मोठ्या प्रमाणात वाढ. पाणी जपून वापरण्याचं आवाहन. रत्नागिरी शहराला 25 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक. पाऊस लांबल्यानं पाणी काटकसरीने वापरण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचना. रिसॉर्ट, हॉटेल आणि जलतरण तलावांचं पाणी बंद. पुण्यामध्ये अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या 3 दिवसामध्ये 593 तक्रारी. त्यापैकी 237 तक्रारी सोडवण्याचा महापालिका प्रशासनाचा दावा. पुणे शहरात 15 जूनपासून दिवसाढवळ्या पाणी पुरवठा सुरू. तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष्य. शेतीचे पाणी रोखलं. धरणं केवळ पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश. बुलडाण्यामध्ये जलसाठा 21%, पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षित ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश धाब्यावर.
पेन टाकळी प्रकल्पात 33% पाणी शिल्लक असतानाही शेकडो मोटार पंपांद्वारे मोठ्या प्रमाणात उपसा सुरू. सांगलीच्या दिघंची गावामध्ये अशुद्ध पाणी पुरवठ्याच्या विरोधात नागरिकांचा संताप. अनेक दिवसांपासून दूषित आणि गढूळ पाणी पुरवठा होत असल्यानं नागरिकांचं आरोग्य धोक्यात. शुद्ध पाणी पुरवठ्याची नागरिकांकडून मागणी. वाशिमच्या रिसोड, शिरपूर आणि रिठळ गावांच्या पाणी पुरवठ्यासाठी महत्वाच्या आडोळ धरणामध्ये केवळ 60% जलसाठा शिल्लक. रिसोड शहरामध्ये सध्या 6 दिवसाआड पाणी पुरवठा. पाऊस लांबल्यास कालावधी वाढण्याची शक्यता. वाशिम जिल्ह्यामध्ये मातोश्री ग्राम समृद्धी पाणंद रस्ते योजनेची संथ गती. अनेक कामं अद्याप अपूर्ण. 265 मंजूर रस्त्यांपैकी केवळ 41 कामांवर खर्च. उर्वरित कामांसाठी 80 ते 90 लाखांच्या निधीची गरज. जळगावच्या जामनेरमधील पाळधी गावात वन्य प्राण्यांकडून कापूस पिकांचं नुकसान. 2.5 एकरामध्ये लागवड केलेली कपाशी उद्ध्वस्त. प्राण्यांचा बंदोबस्त करा, नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांची मागणी. वाशिम शहरामध्ये पिण्याच्या पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्यानं हजारो लिटर पाणी वाया. काळीफैल परिसरामध्ये नाल्याच्या खोदकामादरम्यानची घटना. नगरसेवक सतीश वानखेडे यांच्याकडून ठेकेदाराच्या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त. नंदुरबार जिल्ह्यामधल्या सातपुडा डोंगर रांगांमध्ये ड्रोन औषध पुरवठा होणार. धडगाव, अक्कलकुवा तालुक्यामधील सुमारे 22 आरोग्य केंद्र आणि 120 उपकेंद्रांना आधुनिक तंत्रज्ञानाचा मोठा आधार. सांगलीच्या एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार. मुलीचे अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार करणाऱ्या आरोपीला पोलिसांकडून अटक. सांगलीच्या विश्रामबागेतील एका कॅफेमध्ये अत्याचार. मावळच्या लोहगड किल्ल्यावर ट्रेकिंगसाठी गेलेल्या केतन अग्रवालचा 350 फूट खोल दरीमध्ये पडून मृत्यू. होणारी पत्नी आणि मित्रांसोबत फिरत असताना फोटो काढण्याच्या प्रयत्नात तोल जाऊन दुर्घटना. आपल्याच्या सांगलवाडीमध्ये 2 कुटुंबांमध्ये जोरदार राडा. वाहन रस्त्यावर लावल्यानं कडू आणि डवले कुटुंबियांमध्ये हाणामारी. राड्यादरम्यान दगडफेक आणि 4 चाकींची तोडफोड. हिवरखेड पोलीस ठाण्यामध्ये दोन्ही कुटुंबियांच्या विरुद्ध परस्पर तक्रार.